तर ह्या प्रदीपला आणि प्रदीप गायब. मंडळी नमस्कार. नमस्कार. हे बघा मंडळी, आपली रमा राणी इकडे आहे. आणि तुझ्या हातामध्ये काय आहे रमा? प्रदीप. प्रदीप. हे प्रदीप आहे. हो. हां, हे बघा मंडळी, हे जे आहे हे कासव, पाण्यातलं कासव, पिल्लू आहे एकदम. आणि आत्ताच्या वेळामध्ये म्हणजे जेव्हा आता थंडी आपली आहे किंवा थंडीचा जोपर्यंत दिवस असतो तोपर्यंत ही अशी कासवं आपल्याला रस्त्यावरती पण दिसतात. आणि आता सगळे जे हे कुठे दिसतात माहिती आहे का? हे सगळे, त्याचं नाव प्रदीप नाही आहे. त्याचं नाव प्रदीपच. बरं, तर तुला ठेवायचं आहे का सोडायचं आहे? ठेवायचं. आपण ह्याला ठेवू शकत नाही पिल्लू, कारण की हे जंगली कासव आहे, कळलं? आणि आपण आपल्या भारतातली अशी कुठलाही कासव प्राणी असे पाळू शकत नाही, कळलं तुम्हाला? तर तू सोडतेस? तर मंडळी, आत्ताचा जो वेळ आहे, ही बैलगाडी आता जाते तिकडनं. ही जी कासवं आहेत मंडळी, ही कासवं, ओके, ही कासवं आता जेव्हा अशी वेगवेगळी जी डबकी असतात त्या डबक्यांमध्ये ते त्यांना म्हणजे त्यांचं हॅचिंग झालेलं असतं किंवा काय असतं, त्यावेळेला ते सुकणाऱ्या तलावांमधून, ज्याच्यामध्ये सुकत नाहीत अशा नदी किंवा अशा वेगवेगळ्या मोठ्या तलावांमध्ये आपण त्यांना सोडतो. तर ही कासवं काय आपल्याला नको आहे तिकडे, आपल्या सगुणा इकडे 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 ही आपल्याला नको आहेत, कारण की ह्या आपल्या तलावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान करतात, खूप मोठ्या प्रमाणावरती मासे खातात. आणि ह्याला फ्लॅप शेल टर्टल असं म्हणतात. बघा, हे जे आहे हे फ्लॅप आहे, फ्लॅप लावल्यासारखं, त्याच्यामुळे ह्याला फ्लॅप शेल टर्टल असं म्हणतात. हे वरचं असंच राहतं, पण हे जे आहे ही फ्लॅप अशी उघडझाप होते. ही हे दिसतंय तुम्हाला, हे असं एखादं झाकण उघडल्यासारखं असं खालती इथपर्यंत उघडतं आणि मग परत बंद होतं. आणि हे आता पूर्ण आतमध्ये ह्याला मोठी नखं असतात आणि खूप एस प्रेडेटर आहे, खूप जोरात असतं हे पाण्यामध्ये. सोडणी जा, पकड. बाबा बघ, पण मी कशी जाऊ? तू येशील? तुला माझी गरज नाही आहे, व्यवस्थित विचार करून पाय टाक आणि जा. तू पण ये ना. तू त्या प्रदीपला सोड पहिले, जा. तर मंडळी, हां, तू तिकडे थोडंसं पुढे जा आणि सोड त्याला, काय प्रॉब्लेम नाही, जा. हा मंडळी, आपले जे तलाव आहेत हे तलाव आपल्या मेन तलावांपेक्षा दूर आहेत. आणि इथे तिला काही दिवस झाले तरी निदान हे प्रदीप बघता येईल. आणि ह्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत जंगली, जे त्यांना खाऊन जगता येईल. जा, सोड त्याला, तिकडे ठेव, प्लॅस्टिकवर ठेव आणि ढकल, प्लॅस्टिकवर ठेव आणि ढकल. चल लवकर लवकर लवकर, वेळ नको घालू. तर म्हणजे अशी ही जी कासवं असतात हे अगदी पार एखाद्या घमेल्या एवढं मोठं होऊ शकतं. घमेल्या एवढं मोठं म्हणजे माझा जो हात दिसतोय हे हाताच्या एवढं मोठं हे त्याचं पाठ होऊ शकतं. चल सोड रमा, नाही ते आपण त्याला बाय बाय कर, त्याला बाय बाय कर. बाय प्रदीप. बाय प्रदीप. प्रदीप का नाव ठेवलं काय माहिती नाही, कार्टून. आता तिचं नाव त्याने, आमच्याकडे वेगवेगळे सगळे आहेत ज्यांचं नाव प्रदीप बिदीप असतं. तर ह्या प्रदीपला ते बघा, आणि प्रदीप गायब. ते बघा तिकडे दिसतंय प्रदीप नवीन घरामध्ये. सो इकडे तिला काही दिवस दिसेल, काही दिवसांनी ते तिकडनं बाहेर येऊन निघून जाईल. पण तेवढे काही दिवस तरी टमटम लांबच्या हे प्रदीप दिसेल. ओके रमा, तू ये. जर मला ते दिसेल तेव्हा मी त्याला घेईन. नाही घ्यायचं त्याला, आणि ते तुला मिळणार पण नाही आता हातामध्ये. तुला काय वाटलं ते आपल्याला मिळण्यासाठी? ते आता जमिनीवर होतं त्याच्यामुळे आपल्याला ते दिसलं, कळलं का? ते आता आपल्या समोर येणार नाही, ते आता तेवढं वेडं नसतं. आणि आता ते एवढं मस्त पाण्यामध्ये गेलं आहे, मस्त आहे. आणि आपल्या इकडेच आहे ना सगुणा बागेत. चल, ॲक्च्युली ही कासवं नको आहेत आपल्याकडे, खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान करतात. जेव्हा आपल्या काय करतात ते नुकसान? काय करतात नुकसान, सांग बरं. काय नुकसान? हे भरपूर मासे खातात आपले. आपण इकडे मासे एवढे प्रयत्न करून वाढवतो ना, बारको मामा वगैरे, मग ते मासे ते खाऊन टाकतात सगळे मोठ्या प्रमाणावर. आपण त्याला पालेभाजी द्यायची. पालेभाजी द्यायची. अजून काही ग्रेट आयडिया मॅक्स. अशा प्रकारे नमस्कार. ओके. काय उगाच नाटक करू नका. बाय बाय कर, बाय बाय. प्रदीप पाहिजे. फॉरेस्टवाले येतील आणि जेलमध्ये घेऊन जातील प्रदीपला काय ठेवण्यासाठी, कळलं का? जेलमध्ये जाशील तुला किंवा मला? कोण जाणार जेलमध्ये? माहित नाही. मग असं नाही ठेवू शकत प्रदीप. म्हणजे हे सगळे प्रोटेक्टेड स्पीशीज असतात.
आणि प्रोटेक्टेड नसले तरीसुद्धा आपल्याला त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे माणूस म्हणून. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.